भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाले. नुकतेच 15 ऑगस्ट 2026ला आपण 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील बरेच गावे अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर देखील दुर्गम भागातील गावांना विकासाची अजूनही प्रतीक्षा आहे. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता. एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मुरेवाडा गाव आहे. ग्रामपंचायत पासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावरील हे गाव आहे. मात्र स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर देखील गावाला मुख्य रस्ता नाही आणि गावात वीज देखील नाही. अशा अवस्थेत नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आपल्यासोबत गर्देवाड्याचे उपसरपंच आहे. काय सांगाल उपसरपंच साहेब, या ग्रामपंचायत अंतर्गत किती गावे आहेत? 11 गावे आहेत. गर्देवाडा, साडीगुडा, देवपाडी, मर्दाकुही, मुरेवाडा, कोयनवर्सी, नेतला आणि हाचगुडी, रेकलमेट्टा, हिक्केर आणि रेकाबटर हे 11 गावे आहेत ग्रामपंचायतची. गर्देवाडा ग्रामपंचायत अंतर्गत बरेच दुर्गम गाव आहेत. अजूनही रस्ता नाही, वीज नाही. या गावातील लोकांचा कसा मग येणं जाणं चालतं? आता पावसाळ्यात तर बहुत म्हणजे धोक्यात जीव घालून प्रवास करावा लागते या लोकांना गावातून. म्हणजे ग्रामपंचायती आले नाही तर इकडे एटापल्ली जे आले बहुतच त्रास काढावा लागतो. आपल्यासोबत काय एक विद्यार्थिनी आहे. काय सांगशील बाली, कोणता गाव आहे तुझा? माझं गाव आहे नेतला. कुठे जाऊन येत आहे तू? मी नागपूर जाऊन येत आहे. काय गावात वीज आहे? वीज नाही, ज्यासाठी रस्ता सुरक्षा नाही आहे. डोका काढून आम्हाला यावं लागते. आता तू नागपूर एटापल्ली अच्छा गेलं तर आता गर्देवाडावरून तू पायी चालत येत आहे. नेहमी याच स्थितीत तुम्ही गावाकडे जाता का? हो, आम्ही नेहमी याच रस्त्यामध्ये जातो. चालतच जावं लागतं? चालतच जावं लागतं आम्हाला. उन्हाळ्यात काही गावात गाड्या वगैरे दुचाकी वगैरे चालतात? उन्हाळ्यात चालते पण पावसाळ्यात चालू नाही शकत. गर्देवाडापासून तुमचं गाव किती किलोमीटर अंतरावर आहे? 6 किलोमीटर. 6 किलोमीटर. एकूणच आपण बघू शकता, स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर देखील एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा अंतर्गत येणारा हा मुरेवाडा गाव आहे. आपण अजून गावापर्यंत पोहोचू शकलो नाही. नाला आहे. 6 किलोमीटरचा अंतर जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. कुठेतरी विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत. या माध्यमातून कच्चा लोहा उत्खनन केला जात आहे. या भागात अनेक गावांचा विकास केल्याचे सांगण्यात येते. मात्र मुरेवाडा गाव यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. महेश गुंडेटीवार, LS मराठी, मुरेवाडा, गडचिरोली.